पूर्वेकडील प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता जगभर उमटू लागले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था परस्परावलंबी असल्यामुळे एका भागातील संघर्षाचा परिणाम इतर देशांच्या दैनंदिन जीवनावरही दिसून येतो. इंधन क्षेत्र त्याला अपवाद नाही. या संघर्षामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींचा परिणाम म्हणून घरगुती गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. या परिस्थितीची झळ सामान्य नागरिकांसह हॉटेल व्यवसायालाही बसू लागली आहे. घराघरातील स्वयंपाकासाठी गॅस हा आज अत्यावश्यक घटक बनला आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत स्वच्छ इंधन म्हणून गॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु सध्याच्या तुटवड्यामुळे अनेक कुटुंबांना स्वयंपाकाचे नियोजन बदलावे लागत आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यात विलंब होत आहे, तर काही ठिकाणी मर्यादित पुरवठ्यामुळे चिंता वाढू लागली आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण बनत आहे. याचा दुसरा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होताना दिसतो. छोटे भोजनालये, उपाहारगृहे आणि खानावळी यांचे संपूर्ण कामकाज गॅसवर अवलंबून असते. गॅसचा तुटवडा निर्माण झाला की त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर थेट परिणाम होतो. ग्राहकांची सेवा सुरळीत ठेवताना त्यांना वाढत्या खर्चाचा आणि अनिश्चित पुरवठ्याचा सामना करावा लागतो. परिणामी काही ठिकाणी अन्न पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होते, ज्याचा परिणाम पुन्हा सामान्य ग्राहकांवरच होतो. ही परिस्थिती केवळ तात्पुरती अडचण म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. जागतिक घडामोडींचा परिणाम देशाच्या ऊर्जा व्यवस्थेवर किती खोलवर होऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे दीर्घकालीन ऊर्जा नियोजन, देशांतर्गत उत्पादन वाढ आणि पर्यायी ऊर्जेचा विकास याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. स्वयंपाकघरातील गॅस ही केवळ ज्वाला नसून ती घराच्या दैनंदिन जीवनाची आधाररेषा आहे. त्या ज्वालेत अस्थिरतेची सावली पडू नये यासाठी सुयोग्य नियोजन आणि संवेदनशील धोरणांची गरज आज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.